पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजची जी तारीख आहे या ठिकाणी 6 जून आजची तारीख या ठिकाणी आलेली आहे आणि अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट या ठिकाणी आलेली नाही आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेला येणार आहे, कधीपर्यंत येणार आहे, की येणार आहे की नाही येणार आहे, अशी सुद्धा विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर कारण की सर आम्ही 1-1 2-2 मार्कांना कटलो, अशी सुद्धा विद्यार्थ्यांचे कमेंट पाहायला भेटलेलं आहे। तर ही जी चौथी लिस्ट लागलाय त्यामध्ये फर्जीवाडा ज्या विद्यार्थ्यांनी केला त्या विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झालाय आणि ज्यांना इमानदारीने पर्सेंटेज होता अशा विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झालेलं नाही। एक लक्षात ठेवा, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा कट ऑफ किती जाणार आहे। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर, मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जाणार आहे। SC, ST, OBC, WS, ओपन, PWD, दिव्यांग जन म्हणून सर्व कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे। सेफ झोन का आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणार 60%, 70%, 80% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे काय याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला आणि तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे की एक रेशो भेटणार आहे की कितीच्या रेशोमध्ये विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आहे, म्हणजे 60%, 70%, 80%, 90% किती रेशो आहे हा काय अंदाज आपल्याला लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला याच्या अगोदर जेव्हा लिस्ट लागले पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 2026च्या वॅकन्सीमध्ये जेव्हा लिस्ट लागले तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की ह्या तारखेला लागणार आहे म्हणून, आणि आपला जो अंदाज हा 100% लागलेला आहे। याच्या अगोदर सुद्धा 9 जूनला जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट आली होती त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की आज लिस्ट येणार आहे, तर लागली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 9 जूनलाच लिस्ट लागली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आतापर्यंत जेवढ्या काही तुम्हाला लिस्ट सांगितल्या तो काही अंदाज आपल्या या ठिकाणी लागलेला आहे, एक लक्षात ठेवा, आणि यापुढे सुद्धा लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता नुकताच काय झालं विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी चौथी मेरिट लिस्ट होती त्याची डॉक्युमेंट ऑप्शन झालं 26 जून, हे डॉक्युमेंट ऑप्शन करण्याची शेवटची तारीख होती। तर 26 जूनपर्यंत जास्त विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट ऑप्शन केलं नाही, त्यामध्ये जास्त फर्जीवाडा होता, म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकलेले अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं। म्हणजे फॉर्म भरताना मुलं काय करते, स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकते, लक्षात ठेवा, आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट ऑप्शन करण्यासाठी जात नाही। डॉक्युमेंट ऑप्शन करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी ते विद्यार्थी सापडणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणार आहे, त्या कारणाने जात नाही आणि त्या जागा जे विद्यार्थी मिळवणं भरल्या जात नाही, एक लक्षात ठेवा, त्यामुळे त्यांना लिस्ट लावावी लागते। तर निश्चितच आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट लागणार आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कधी लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजची जी तारीख आहे 6 जून आहे, तर 6 जूनला जे विद्यार्थी मित्रांनो आज लिस्ट येण्याचे पुरेपुरे चान्सेस आहे। आज जर लिस्ट आली नाही तर मग 7 जूनला येणार आहे, 7 जूनला तर आली नाही तर 8 जूनला येणार आहे, आणि 8 जूनला तर आली नाही तर 9 जूनला येणार आहे। तर 9 जूनच्या अंदर आपल्याला कोणत्याही तारखेला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्टचा रिझल्ट पाहायला भेटू शकते। आज पण लिस्ट येण्याचे पुरेपुरे संभावना आहे, तुम्ही या ठिकाणी रात्री 6 ते 8 वाजता नंतर पाहता, ठीक आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी 5वी लिस्ट आहे हे लवकरच पाहायला भेटणार आहे, आज पण लागू शकते, उद्या पण लागू शकते, परवा पण लागू शकते, लक्षात ठेवा, 2-3 दिवसाच्या अंदर लागणार आहे। आज पण लिस्ट लागण्याची पुरेपुरे संभावना आहे, रात्री 10 वाजता नंतर तुम्ही या ठिकाणी चेक करून घेता, कारण की ही जी लिस्ट आहे आता 10 वाजता नंतर लागत आहे, लक्षात ठेवा। हे आता पहिल्या लिस्टपासून आपण चौथ्या लिस्टपर्यंत ज्या लिस्ट लागल्या त्या रात्री 10 वाजताच्या आसपास लागलेल्या आहे, त्यामुळे रात्री येण्याचे पुरेपुरे संभावना आहे। तर आता कडा या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय ते तुम्हाला सांगून देतो। तर अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आहे।
आता या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे तर पहा तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 89 ते 91च्या दरम्यान जाणार आहे। ओबीसी जर तुम्ही असाल तर जवळपास 89 ते 91च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। आणि ईडब्ल्यूएस असाल तर 85 ते 90च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एससी असाल तर 88 ते 91च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एसटी कॅटेगरीचे असाल तर 84 ते 88च्या दरम्यान कडाप जाणार आहे। आणि दिव्यांगजन असाल पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे 75 ते 82च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे, ठीक आहे। आता त्यानंतर जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन। आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर पहा विद्यार्थी म्हणून ओपन असाल तर 90 ते 91च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढं काही सेफ झोन आहे। ओबीसी असाल तर जवळपास 90 ते 91च्या दरम्यान कडाप जाणार आहे। ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास 88 ते 91च्या दरम्यान कडाप जाणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही एससी असाल तर 88 ते 90 91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। एसटी असाल तर 80 ते 90च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। दिव्यांगजन असाल तर 75 ते 80च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। एवढं काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई जीपीयू डिव्हिजन आहे। आता हे काही मी तुम्हाला डिव्हिजन वाचून दाखवले मुंबईतले, इथला जो कडापा हा कमी जाणार आहे। त्याचं जे कारण आहे या ठिकाणी फॉर्म जास्त आले नाही, कारण की जागा होत्या एससी एसटी ओबीसी कॅटेगरी ईडब्ल्यूएस कॅटेगरीची एक जागा होती, एकही नव्हती काही ठिकाणी म्हटलं तर ओपनची जे जागा 1 2 3 अशा प्रकारे जागा होत्या। त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रिस्क घेतली नाही, फॉर्म भरला नाही। आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी महागाई जास्त राहते मुंबईसारख्या ठिकाणी, त्यामुळे इथं विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आणि त्यामुळे कडाप कमी जाणार आहे। तर या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे? ओपन असेल तर 80 ते 90च्या दरम्यान कडाप जाणार आहे। ओबीसी असेल तर 80 ते 90च्या दरम्यान कडाप, ईडब्ल्यूएस असेल तर 80 ते 90च्या दरम्यान कडाप, एससी असेल तर 80 ते 90च्या दरम्यान कडाप जाणार आहे। आणि एसटी असेल तर या ठिकाणी 80 ते 86च्या दरम्यान कडाप, पीडब्ल्यूडी असेल तर जवळपास 70% पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी बघा नागपूर सिटी आहे, नागपूर मुफसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मुफसूल आहे। आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर पहा तुम्ही या ठिकाणी ओपन असाल तर जवळपास 90 ते 92 पर्यंत कडाप जाणार आहे। ओबीसी असाल तर 90 ते 91 पर्यंत, आणि त्याचबरोबर एससी असाल तर 88 ते 91 92 पर्यंत, एसटी असाल तर 84 ते 88च्या दरम्यान, बरोबर दिव्यांगजन पीडब्ल्यूडी असाल तर 85 ते 85 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, 70 ते 85च्या आसपास, ठीक आहे। एवढं काही सेफ झोन आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RGMS VM DN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा, यवतमाळ। आता या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी कडाप पाहिला तर पहा विद्यार्थी म्हणून ओपन असाल तर जवळपास 90 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। आणि ओबीसी जर तुम्ही असाल तर जवळपास 90 91 पर्यंत कडाप जाणार आहे। आणि एससी असाल तर जवळपास 88 ते 89च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। एसटी असाल तर 80 ते 85 दरम्यान कडाप जाणार आहे। आणि दिव्यांगजन असाल पीडब्ल्यूडी तर जवळपास 60% 70% पर्यंत आपल्याला कडाप या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। तर एवढं काही कडाप जे विद्यार्थी म्हणून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 5व्या मेरिट लिस्टचा लागणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्या इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद, जय भारत।